गीतांमध्ये भावगीत, तत्वगीत, संघगीत अशा सर्व प्रकारच्या गीतांचा समावेश गदिमांनी केलाय. त्यावेळेचा एक किस्सा सांगते. जेव्हा गीत रामायण करायचं ठरलं तेव्हा ते रामनवमीपासून पुढल्या रामनवमीपर्यंत म्हणजे 52 आठवडे चालेल अशी गदिमा आणि बाबूजींची योजना होती. परंतु पुढे काय झालं की 42व्या गीतानंतर गदिमा एकदा बाबूजींना म्हणाले की अजून बरीच कथा सांगायची बाकी आहे आणि 52 ऐवजी 56 आठवडे गीत रामायण पूर्ण होण्यासाठी लागतील. हे ऐकून सगळ्यांच्याच डोळ्यांसमोर प्रश्न उभा राहिला की आता ते रामनवमीपर्यंत संपायचं तरी कसं. पण नियती बघा किती गंमत करत असते. 1955 साली अधिक महिना आला होता. त्यामुळे मूळ योजनेप्रमाणे अगदी चपखलपणे 56 गीते 56 आठवड्यात बसून गीत रामायण रामनवमीलाच अगदी ठरल्याप्रमाणे सुखवत संपूर्ण झाले. आता आपण अशा एका वळणावर येऊन पोहोचलो की 2 भावांची इथे भेट होतीये. राजा दशरथाच्या मृत्यूची दुःखद बातमी घेऊन भरत रामांना भेटायला आलाय. सगळ्या आश्रमावरच दुःखाची कळा पसरली आहे. भरताला शोक आवरत नाहीये आणि तो रामांना अयोध्येला परतायची पुन्हा पुन्हा विनंती करतोय. तेव्हा राम भरताला जगण्याचं मूळ तत्वज्ञान सांगतायत. त्या भरत भेटीच्या प्रसंगाचं वर्णन शब्दबद्ध करताना गदिमा किती सुघड रचना करतात ते बघा. 2 ओंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. क्षणिक आहे तेवी बाळा, मेळ माणसांचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. गोपाळ काकांची एक आठवण सांगते. काका हे गाणं इतकं तल्लीन होऊन जायचे की माझ्या सकट अनेक श्रोत्यांचे डोळे ओले व्हायचे. स्वतः काकांना सुद्धा हे कडवं गाताना एखाद क्षण भावना आवरायला लागायचा आणि पेटीचे 1-2 आवर्तना ते सोडून द्यायचे आणि मग पुढचं गीत सादर करायचे. गोपाळ काकांचा हसरा उत्साही चेहरा अचानक डोळ्यासमोरून तरळून जातो. आम्हा कलाकारांना पाठीवरून त्यांची मिळणारी शाबासकीची थाप अगदी एखाद्या मोठ्या अवॉर्ड सारखीच वाटते. तर आता पुढचं गाणं ऐकूया, पराधीन आहे जगती. दैव जात दुखे भरता, दैव जात दुखे भरता, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. मार कैकयीना दोषी नवे दोषी घात, राज त्याग कानन यागा, सर्व कर्म जात. खेळ चालनासे माझ्या पूर्ण संचिताचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. पंत उन्नतीचा पत्नी होया जगात, सर्व संग्रहाचा वत्सा, नाश हा
दोन ओढताची होती सागरात भेट एक लाट चोरी डोंगा पुन्हा नाही वाट क्षणिक ते
उषे